आणि राज्यातल्या इतर भागांप्रमाणेच बारामतीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती दिसतेय। बारामती शहरामध्ये एक दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार आहे। नीरामधल्या डाव्या कालव्याचं आवर्तन बंद झाल्यानं नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय। कॅनॉल बंद असल्यानं नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। त्याचा आढावा घेतलाय जयदीप भगत यांनी। राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतोय। पण आता बारामतीमध्ये देखील एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। खरं तर नीरा डाव्या कालव्याला क्लोजर आल्यामुळे हे नगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे। परंतु यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 20 तारखेला कॅनॉल बंद झालेला आहे आणि 10 तारखेला पुन्हा एकदा याच नीरा डाव्या कालव्याला पाणी येणार आहे। परंतु 20 दिवसाच्या जर क्लोजर आला असला तर इतकी पाणी टंचाई बारामती शहराला भासते आहे का की 20 दिवसाचं पाणी सुद्धा या नगरपालिकेकडे नाहीये। आणि त्याच्यामुळे नागरिक प्रश्न विचारतायत, 20 दिवस जर कॅनल बंद असला, आवर्तन बंद असलं तर या पाणी कपातीला सामोरं का जावं लागते। खरं तर आजपासून ही पाणी कपात जे आहे ते आज गुरुवारी जे आहे ते रेग्युलर पाणी सुटणार आहे, परंतु उद्या बारामतीकरांना पाणी नसणार आहे। त्याच्यामुळे नागरिक प्रश्न विचारतायत, जो पाणी फक्त 20 दिवस जे आहे तर कॅनलला क्लोजर आल्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, तर तो का केला जाते याचं उत्तर जे आहे ते नागरिक मागताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।